हो रे नावो अरे बाबा चालून रे गेले मंडळी आडवे दिंडीला हो रे अरे रामा 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 माझ्या द्यामा धीर धीर हो रे नावो अरे बाबा चालून रे गेले मंडळी पंढरपुराला याला अरे डोळे भरून पाहिलं मंडळी पांडुरंगाला हो रे अरे रामा 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 माझ्या बाबा धीर धीर हो रे नावो अरे डोळे भरून पाहिलं मंडळी पांडुरंगाला हो रे अरे रामा 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 माझ्या बाबा धीर धीर हो रे नावो अरे किती भवन बाबाने आम्हाला माळ करी त्याला त्याला अरे झाले बाबाचे दर्शन बाबा आले गावाला हो रे अरे रामा 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 माझ्या द्यावा अरे वा. हो रे नावो अरे आबा जाऊन रे बसले मंडळी माती मंदिराला याला अरे गावाकड्यानी रे दिली वाटा सुभाजी पाटलाला हो रे अरे रामा 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 माझ्या बाबा धीर धीर हो रे नावो अरे गावाकड्यानी रे दिली वाटा सुभाजी पाटलाला हो रे अरे रामा 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 माझ्या बाबा धीर धीर हो रे नावो अरे धावत पळत रे गेले मंडळी गेली मंदिराला याला अव जाऊन शाने बोलू लागले लहान बाजीला हो रे अरे रामा 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 बाबा धीर धीर हो रे नावो अव जाऊन शाने बोलू लागले लहान बाजीला हो रे अरे रामा 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 माझ्या बाबा धीर धीर हो रे नावो आणि सुभाजी पाटील बोलतात लहानशा बाळा बाळ एवढ्या दिवस कुठं गेला होता लहानशा आबानं सांगितलं बाबा मी पंढरपूरला गेलतो बरं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं काही हरकत नाही बाळ आता घरी जात लहानशा आबानं सांगितलं बाबा मी असा घरी येणार नाही सर्वांनी पवित्र तुळशीच्या माळे घातल्याशिवाय बाबांनी घरी येणार नाही काय हरकत नाही लहानशा मुलाचं प्रेम पाहून सर्वांनी माळी घातल्या आणि लहानचा आबा घरी गेला काही कालांतराने गावामध्ये गुरुमंत्र देणारे महाराज आलते बरोबर लहानच्या आबानं पाहिलं महाराजांना आणि आपल्या वडिलाला जाऊन सांगितलं बाबा मला असा गुरुमंत्र घ्यावा असं वाटतं बरं सुभाजी पाटलानं सांगितलं बा आपले वंशी परंपरेचे गुरु महाराज नारायणगडावर असतात बरं बरोबर तुला जर गुरुमंत्र घ्यावा अशी इच्छा झाली असेल तुला माणिक बाबा करून गुरुमंत्र द्यायचा सांगतो काय हरकत नाही आणि लहानशा आबाला हाताला धरलं माणिक बाबानं सुभाजी पाटलानं अरे आबाला रे येऊन गेले ते नारायण गडाला याला अरे नारायण गडाला वंदिले बाबाच्या चरणाला हो रे अरे
चरणाला हो हो रे राम राम माझ्या देवा धीर धीर हो धीरे नावो धीरी आणि माने बाबा बोलतात पाटील आज अचानक गडावर का बरं येणं केलं कामानिंद येतं माणूस तू बाजी पाटलाला सांगितलं बाबा आम्ही काही कामानिमित्ताने आलो हा माझा मुलगा लहानसा आबाद याला गुरुमंत्र घ्यावा अशी इच्छा झाली म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो मानी बाबानं सांगितलं पाटील कुणी उठण आणि गडावर येईल असं सहज गुरुमंत्र देता येणार नाही बरं याला काही दिवस माझ्याजवळ राहू द्या हरकत नाही गुरुमंत्र दिल्याशिवाय राहणार नाही आणि लहानशा आबाळात तुबाजी पाटलानं माणिक बाबाजवळ ठेवलं आणि काही काळ लोटला गेला बंकट स्वामी नारायण गडावर आले आणि बंकट स्वामींनी लहानशा आबाला पाहिला आणि विचारलं बाबा हा मुलगा कोण आहे बरं माणिक बाबानं सांगितलं स्वामी फार सुंदर मुलगा आहे हा याची काही शिक्षणाची सोय केली का माणिक बाबानं सांगितलं नाही स्वामी माझ्याजवळ जेवढं आहे तेवढं दिलं मी माझ्याकडे याच्यापेक्षा जास्त काही सोय नाही म्हणून बंकट स्वामीनं सांगितलं बाबा माझ्या बरोबर आळंदीला पाठवा काय हरकत नाही संपूर्ण शिक्षण घेऊन आणतो बरं आणि लहानशा आबाला माणिक बाबानं बंकट स्वामी बरोबर पाठवायचं ठरवलं आणि आम्हाला रे घेऊन गेले ते अरे आनंदी गावाला आनंदी गावाला अरे 11 वर्षाचे ज्ञान माझ्या देवाला माझ्या रामा सावळे रामा अवधी धीर हो धीरे नावो धीरी अरे 11 वर्षाचे ज्ञान माझ्या देवाला माझ्या रामा सावळे रामा अवधी धीर हो धीरे नावो धीरी अरे झाले बाबाचे शिक्षण बाबा अहो आले हो गेला नया आहे हो गेला अरे आले हो गेला वंदे बाबाच्या चरणाला माझ्या रामा सावळे रामा अवधी धीर हो धीरे नावो धीरी आजे वगैराला वंदे बाबाच्या चरणाला माझ्या रामा सावळे रामा अवधी धीर हो धीरे नावो धीरी आणि व्यंकट स्वामीनं लहानशा आबाला आनंदीला येऊन संपूर्ण शिक्षण दिलं बरोबर संपूर्ण कला आत्मसात करून मृदुंग वाजविणे गायन काम करणे कीर्तन करणे अशी सगळी कला देऊन लहानसा आबा नारायणगडावर आले आणि काही कालांतराने गुरु पौर्णिमेचा दिवस आला आणि माणिक बाबांना ठरवलं आपल्या जवळचे शिष्यमंडळी आहेत यांना गुरुमंत्र द्यायचा बरोबर आहे माणिक बाबाजवळ पहिली 2 शिष्य होती दोन्ही शिष्यमंडळीला बोलून घेतला आणि विचारलं बाळ तुम्हाला गुरुमंत्र घ्यावा असं वाटतं का बरं दोन्ही शिष्यमंडळीने सांगितलं महाराज फार दिवसापासून तुमची सेवा करतो बरोबर आहे आम्हाला गुरुमंत्र घ्यावा असं का बरं वाटत नाही म्हणून माणिक बाबांना सांगितलं बाळ गुरुमंत्र घेणं एवढी सोपी गोष्ट नाही बरं बाळ काय हरकत नाही साधना करणं एवढं सोपं नाही गुरुमंत्र घेईन तुम्हाला मी सांगेन ते करावं लागेल काय हरकत नाही दोन्ही मुलांना सांगितलं महाराज तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे बरं मी
माणिक बाबानं सांगितलं बाळ समोर काय दिसतं पहा बरं. आता हे चित्र आहे महाराज. दोन्ही मुलांना सांगितलं महाराज समोर शिखर आहे. या शिखरावरून जर उडी टाकून दाखवली ना गुरुमंत्र दिल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही मुलांना सांगितलं महाराज या शिखरावरून उडी टाकावं आणि तुम्ही आम्हाला गुरुमंत्र द्यावं. नको बाबा आम्हाला गुरुमंत्राची गरज नाही. लहानसा आवाज माणिक बाबाच्या पाठीमागे उभा होता. समोर आला आणि छातीला हात लावला. सांगितलं बाबा या शिखरावरून मी उडी टाकतो बरं. काय हरकत नाही. मला गुरुमंत्राची गरज आहे बाबा. आणि लहानशा आबानं माणिक बाबाच्या पायाला हात लावला. अरे आबा चालून गेले मंडळी गेले व शिखराला याला. गेले व शिखराला उडी काय टाकली धरणीला. हो हो रे गेले व शिखराला उडी काय टाकली व धरणीला. हो हो रे अरे काही नाही लागत माझ्या आवाजी देवाला याला. अरे आवाजी देवाला बाबाच्या अरे माणी बाबाच्या अंगावरी मग काटा राजाला. हो हो रे अरे माणिक बाबाच्या अंगावरी मग काटा राजाला. हो हो रे आणि लहानशा आबानं एवढं उंच असणार शिखर उंचावरून उडी टाकली. माणिक बाबाच्या अंगावर काटा झाला. माणिक बाबा धावत पळत गेल्या आणि लहानशा आबाजीच्या पाठीवरून हात फिरवला आणि विचारलं बाळ एवढ्या उंचावरून उडी टाकलीस तुला काही लागलं का. बाबा तुम्ही असलो का लागणार. लहानशा आबानं सांगितलं बाबा तुमच्यासारखे गुरु महात्म्य आमच्या पाठीशी असल्यावर कसं लागल बरं. एवढ्या लहानशा मुलाचे प्रेम पाहून माणिक बाबाच्या नेत्रावाट खळखळ धारा वाहू लागल्या. पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं बाळ तू बाबा नाही काहीतरी साक्षात भगवान आहे. आजपासून तुझं नाव बदलतो बरं आणि लहानशा आबाचं नाव भगवान ठेवलं. आणि भगवान नाव सगळ्यात प्रख्यात झालं. काही काळ लोटला गेला आणि नारायणगडाचे असणारे गादीवरचे विराजमान माणिक बाबा यांना देव आज्ञा झाली. नारायणगडाच्या गादीवर कुणाला बसावं अशी चिंता पडली. संपूर्ण मंडळीने भगवान बाबाकडे हात केला आणि नारायणगडाची गादी भगवान बाबाला देण्याचं ठरलं. अरे नारायणगडाची गादी दिली मग भगवान बाबाला याला. अरे वंजाऱ्याचा साधू गळावर नांदूर लागेला. हो हो रे अरे वंजाऱ्याचा साधू गळावर नांदूर लागेला. हो हो रे अरे खांब निंबर चतुर्वेदूर विचार गेला
म्हणणाऱ्याचा साधू नाही गळ्या ठेवायचा गोलाला हो हो रे अरे म्हणणाऱ्याचा साधू नाही गळ्या ठेवायचा गोलाला हो हो रे अरे अनुश्रीची वचोरी ठेवली बाबाच्या उशाला याला अरे चोरी बघून रे भगवान बाबाने पश्चाताप केला हो हो रे अरे कोणी बघून रे भगवान बाबाने पश्चाताप केला हो हो रे अरे रामा 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 माझ्या बाबा धीरे धीरे हो रे नावो अरे लिंग कापितात अरे लिंग कापितासाठी बाबा हिने बंगुळ डोंगराला आला रे अरे लिंग कापिता रक्तले धरले झाले जाग्याला हो हो रे अरे लिंग कापिता रक्तले धरले झाले जाग्याला हो हो रे अरे लिंग कापिता रक्तले धरले झाले जाग्याला अरे झाले जाग्याला हल तुळशी रूप उगवला हो हो रे अरे रामा 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 माझ्या बाबा धीरे धीरे हो रे नावो अरे झाले जाग्याला हल तुळशी रूप उगवला हो हो रे रामा रामा माझ्या बाबा धीरे धीरे हो रे नावो पहा मंडळी भगवान बाबा सारख्या संतावर आरोप केला बरं बाबाच्या उशाला चोरी ठेवल्याच्या नंतर बाबांनी मनामध्ये असा निश्चय केला आपल्याजवळ एक वस्तू आहे म्हणून या लोकांनी आपल्यावर आळ घेतला बरोबर पखाल डोळेचे जाऊन भगवान बाबांना न क्षेत्र लावता गारगुटीनं आपलं स्वतःच लिंग कापून टाकलं बरोबर ज्या ठिकाणी रक्ताचे थेंब पडले त्या ठिकाणी तुळशी उगल्या आणि बाबा घरावर आले एवढ्या महान संतावर आळ घेतला तरी लोक शांत राहिले नाही अरे गाव कळ्याने दिले पैसे सुंदर बाईला अरे पैसे घेऊन रे त्या बाईने आरोग्याच केला हो हो रे अरे रामा तू रामा रामा माझ्या द्यावा धीरे धीरे हो रे नावो अरे पैसे घेऊन रे त्या बाईने आरोग्याच केला हो हो रे धीरे धीरे हो रे नावो अरे तिला पोटगीचा डावा मंडळी असतील कोणताला अरे मुसलमानाचा जे भाता होतराव कोणताला हो हो रे अरे रामा 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 माझ्या द्यावा धीरे धीरे हो रे नावो अरे मुसलमानाचा जे भाता होतराव कोणताला हो हो रे रामा रामा माझ्या बाबा धीरे धीरे हो रे नावो अरे
चालून गेले मंडळी असतील कोर्टाला हो हो ये राम माझ्या द्यावा धीर धीर हो रे नाव दे अरे बाबा चालून गेले मंडळी असतील कोर्टाला हो हो रे अरे राम 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 माझ्या बाबा धीर धीर हो रे नाव पहा मंडळी कोर्टाचा नेम कोणालाही चुकला नाही बरं आपला जवळचा असो किंवा लांबचा भगवान बाबाला कोर्टाच्या नेमाप्रमाणे बोलावं झालं आणि भगवान बाबा आष्टीच्या कोर्टामध्ये दाखल झाले आणि वकील साहेब बोलू लागला त्या सुंदरा नावाच्या बाईला बाई एवढ्या महान संतावर आरोप केला भगवान बाबावर एवढा आरोप केला बाई भगवान बाबाला कधीपासून ओळखतील बरं बघा आता त्या बाईनं सांगितलं साहेब भगवान बाबाची आणि माझी फार दिवसाची ओळख आहे बरोबर आहे फार दिवसापासून मी भगवान बाबाला ओळखते वकील साहेबांना सांगितलं बाई भगवान बाबाची आणि तुझी एवढ्या दिवसाची जर ओळख आहे बाबाबद्दल काही जर विचारलं तर सांगता येईल का काय हरकत नाही बाईने सांगितलं साहेब बाबाबद्दल मला काहीही विचारा बरोबर आहे मी सांगायला तयार आहे त्या वकिलाने सांगितलं बाई मी तुला बाबाबद्दल प्रश्न विचारणार आहे लक्ष असू दे बरं अरे वकिलाने विचारला प्रश्न विचारले बाईला अग सांग बाई मग सहारे बोट कोणत्या पायाला हो हो रे अग सांग बाई मग सहारे बोट कोणत्या पायाला हो हो रे आग सहा बोट मग नव्हते मंडळी भगवान बाबाला अरे त्या बाई जर मनामध्ये मग गोंधळ कसा झाला हो हो रे अरे त्या बाईने घेतलं लोटांगर बाबाच्या चरणाला अरे वकिलाने रे निर्दोष केलं भगवान बाबाला हो हो रे अरे कोर्टाने रे निर्दोष केलं भगवान बाबाला हो हो रे पहा मंडळी सुंदरा नावाच्या बाईनं बाबावर पैसे घेऊन आरोप केला होता वकिलांनी ज्यावेळेस बाईला प्रश्न विचारला बाई भगवान बाबाच्या कोणत्या पायाला सहा बोट आहेत बाईच्या मनामध्ये असा गोंधळ झाला आपण जर डाव्या पायाला म्हणावं आणि बोट उजव्या पायाला असावेत आपण जर उजव्या पायाला म्हणावं सहा बोट डाव्या पायाला असावं असा बाईच्या मनामध्ये पेश झाला बाईला बाबाबद्दल काहीच माहिती नव्हती म्हणून त्या बाईने भगवान बाबाच्या चरणावर लोटांगण घातलं सांगितलं बाबा मी पैशापोटी चुकले हो बाबा मला माफ करा बाबा आणि भगवान बाबाला कोर्टाने निर्दोष केलं आणि बाबा घरावर आले भगवान बाबावर एवढा महान संतावर आरोप केला भगवान बाबाने मनामध्ये विचार केला
नारायणगडावर राहायचं नाही आता. बरोबर आहे. नारायणगड सोडण्याचा बाबांनी मनामध्ये ठामपणे विचार केला. अरे नारायणगड सोडण्याचा बाबांनी विचार केला केला. अरे अंधारे पांढरे बोलती भगवान बाबाला हो हो रे. अरे अंधारे पांढरे बोलती भगवान बाबाला हो हो रे. अरे अंधारे पांढरे बोलती भगवान बाबाला याला. अव नका जाऊ सोडू रे बाबा तुम्ही आम्हाला कराला हो हो रे. अरे नका जाऊ सोडू रे बाबा तुम्ही आम्हाला कराला हो हो रे. अरे राम 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 माझ्या बाबा धीर धीर हो रे नाव दे. अंधारे पांगडे बोलतात बाबा आम्हा लेकरावर असं निराश होऊ नका हो बाबा. आम्हाला असं सोडून जाऊ नका. तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या जीवावर राहू बाबा. आणि भगवान बाबाचा पहिल्यापासून नेम होता शेवटपर्यंत. बाबांनी अंधाऱ्या पांगड्याला पहिल्यापासून आश्रय दिला. धायमाय मुकून बाबासाठी रडू लागले. बाबा असं निराश होऊन जाऊ नका बाबा. आम्हाला सोडून जाऊ नका. परंतु बाबांनी मनामध्ये निश्चय केला नारायणगडावर राहायचं नाही म्हणून. बाबांनी नारायणगडाची माती घेतली आणि आपल्या कपाळाला लावली. आणि बाबांनी आपला चेहरा फिरवला. अरे बाबाचा आले मंडळी पाय त्याला याला. अरे मोठा होता रे पिंपळ झाला पडला रे धरणीला हो हो रे. अरे राम राम माझ्या बाबा धीर धीर हो रे नाव दे. अरे मोठा होता रे पिंपळ झाला पडला रे धरणीला हो हो रे. राम राम माझ्या देवा धीर धीर हो रे नाव दे. अरे पिंपळाचा रे आवाज बाबाच्या कानावर आला. अरे बाबा बोलू लागले मंडळीने शिष्य मंडळीला हो हो रे. राम राम माझ्या देवा धीर धीर हो रे नाव दे. अजिबात वारा नसतानी फार मोठं पिंपळाचं झाड. झाडा झुडपानं सकट विचार केला. या गडावरून भगवान बाबा निघाले. आपण इथं राहून काय करावं म्हणून पिंपळाच्या झाडानं धरणीवर अंग टाकलं. जशी ढगामध्ये वीज चमकावत असा पिंपळाचा आवाज बाबाच्या कानावर गेला. सांगितलं शिष्यमंडळीला गड्या हो गडावर कसला आवाज आला जाऊन पाहावं. शिष्यमंडळीनं जाऊन पाहिलं आणि येऊन सांगितलं बाबाला महाराज पिंपळाचं झाड जमिनीवर कोसळलं असा शब्द बाबाच्या कानावर पडतात. बाबांनी धायमाय उठून रडायला सुरुवात केली. बाबाच्या नेत्रावाट खळखळ खळखळ धारा वाहू लागल्या. माणसाने बाबाबद्दल विचार करावा अशी साहजिक गोष्ट आहे. झाडा झुडपानं सकट विचार केला. याप्रमाणे रावणानं सीतामाईला पळून नेलं आणि अशोक वनामध्ये नेऊन ठेवलं.
राक्षस कुळामध्ये आहेत. रावणानं सीतामाईला अशोक वनामध्ये येऊन ठेवलं. सीतामाई सारखा धावा करायचा रामाचा. बरं. सीतामाईला आजूबाजूचे झाड झुडप बोलत होते, माय असं रडू नका हो, आम्ही आहेत तुमच्या जवळ. सीतामाईला झाड झुडप बोलत होते. तसं भगवान बाबावर झाडा झुडपानं सगळं प्रेम केलं. तरी बाबानं नारायणगडाकडे पाठ केली. अरे बाबा चालून रे आर्य मंडळी खरवणी गावाला याला. अरे बाजीरावाची रे आई बनूबाई स्वरूप सांगा तिला हो हो रे. अरे रामा 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 माझ्या बाबा हो रे. अरे बाजीरावाची रे आई बनूबाई निरोप सांगा तिला हो हो रे. अरे रामा रामा माझ्या बाबा हो रे. अरे बाबा चालून गेले मंडळी पातळीच्या दालायाला. अरे नगर गाडीचे तिकीट बाबा मागुड लागले हो हो रे. अरे रामा रामा माझ्या द्यावा हो रे. अरे नगर गाडीचे तिकीट बाबा मागुड लागले हो हो रे. अरे रामा रामा माझ्या बाबा हो रे. अरे पण डॉक्टर बोलू लागले भगवान बाबा याला. अरे 65 माणसे माझ्या गाडीला जागा नाही तुला हो हो रे. अरे रामा रामा माझ्या अरे 65 माणसे माझ्या गाडीला जागा नाही तुला हो हो रे. अरे रामा माझ्या बाबा हो रे. अरे पण डॉक्टरांनी भगवान बाबाला धाका राजा दिला दिला. अरे दिली बेल गाडीला गाडी पळती वराला हो हो रे. गाडी पळती वराला हो हो रे. रामा माझ्या द्यावा अरे गाडी जाऊ नये बंद पडली करंजी हाताला याला. अरे गुप्त झाले गाडा बाबा निघाले करंजी हाताला हो हो रे. अरे बुद्ध झाले गाडा बाबा निघाले करंजी हाताला हो हो रे. अरे रामा माझ्या द्यावा अरे गाडी चार मोर होऊन बरे हात केला केला. अरे ड्रायव्हर साहेब रे बोलू लागले कड डॉक्टराला हो हो रे. अरे रामा माझ्या बाबा अरे ड्रायव्हर साहेब रे बोलू लागले कड डॉक्टराला याला. अरे
धीर धीर हो धीरे नाव दे बाबा धन्य रमन गाताला जाग बदलली मृत याला याला अंगो अरे जुनी वेल गाडी लाल गाडी पळत रुवाना हो हो ये अरे रामा धीर धीर हो धीरे नाव दे अरे जुनी वेल गाडी लाल गाडी पळत रुवाना हो रे अरे रामा माझ्या बाबा धीर धीर हो धीरे नाव दे अरे बाबाचा रे मुक्का पुण्याच्या चंदावरी झाला झाला अरे बाजीरावाची रे आई बरोबाई स्वप्न पडतीला हो हो रे अरे रामा माझ्या बाबा धीर धीर हो धीरे नाव दे अरे बाजीरावाची आई बरोबाई स्वप्न पडतीला हो हो रे अरे रामा माझ्या बाबा धीर धीर हो धीरे नाव दे अरे पांडुरंगाची मूर्त नाली बाईच्या स्वप्नाला याला अंगो अरे रडती घाई घाई हाका मग मारी तिला काला हो हो रे रामा माझ्या बाबा धीर धीर हो धीरे नाव दे अरे रडती घाई घाई हाका मग मारी तिला काला याला अंगो अरे लवकर जाऊन घेऊन यावा भगवान बाबाला हो हो रे रामा माझ्या बाबा धीर धीर हो धीरे नाव दे अरे बाजीराव पाटील चालून गेले बाटली चंदाला याला अंगो अरे बाबा रे पाटला पुण्याच्या चंदावरी गेला हो हो रे रामा माझ्या बाबा धीर धीर हो धीरे नाव दे अरे बाजीराव पाटील बोलू लागले भगवान बाबाला याला अंगो अरे याचे पावली चला माझ्या खवंडी गावाला हो हो रे धीर धीर हो धीरे नाव दे अरे ह्याचे पावली चला माझ्या खवंडी गावाला याला अंगो अरे धुन्या डोंगर येतो रे बाबा तुमच्या नावाला हो हो रे रामा माझ्या द्यावा धीर धीर हो धीरे नाव दे अरे भगवान बाबा बोलू लागले बाजीराव पाटलाला याला अंगो अरे नाही येत माघारी मी तो चाललो हिमालयाला हो हो रे रामा माझ्या द्यावा धीर धीर हो धीरे नाव दे अरे बाजीराव पाटील बोलू लागले भगवान बाबाला याला अंगो अव नाही जात माघारी मी तो येतो संगतीला हो हो रे रामा माझ्या बाबा धीर धीर हो धीरे नाव दे अरे नाही जात माघारी मी तो येतो संगतीला हो हो रे रामा माझ्या बाबा धीर धीर हो धीरे नाव दे अरे भगवान बाबा बोलू लागले बाजीराव पाटलाला याला अंगो अरे येतो येतो पाटील तुझ्या खवंडी गावाला हो हो रे
बाबाच्या वाड्यावर झाला हो रे अरे किती ज्ञान गाड्या असून मंडळी मुक्या होता अरे साधाची ती गंगू घोडी होती नारायण गडाला हो रे अरे साधाची ती गंगू घोडी होती नारायण गडाला हो रे अरे थोडा साकडन गंगू आली खरवंडी गावाला याला अरे पाटलाच्या वाड्या समोर गंगून हितावर गेला हो रे अरे पाटलाच्या वाड्या समोर गंगून हितावर गेला हो रे अरे गंगूबाईचा आवाज बाबाच्या कानावर गेला अव खोला खोला गळनाथ मध्ये घ्यावा गंगोला हो रे अरे खोला खोला गळनाथ मध्ये घ्यावा गंगोला हो रे आली गंगू धावून मानव टाकीची मानाला याला अरे अश्रू धारा गडा वाहू लागल्या गंगूच्या यात्राला हो रे अरे अश्रू धारा गडा वाहू लागल्या गंगूच्या यात्राला हो रे आग उगा उगा गे गंगू ताई बया पया द्वागाला याला अरे सकाळच्या पारीर जागा स्वधावा पया द्वागाला हो रे अरे 12 वाड्याचे लोक मिळून अरे खरवंडी गावाला याला अरे गंगू पुढे गाड्या जनता माग गेले तुम्ही डोंगराला हो रे अरे गंगू पुढे गाड्या जनता माग गेले तुम्ही डोंगराला हो रे अरे भूम्या डोंगुर फिरून गंगूर पार कसा केला अरे धुम्या ऋषी तर ठिकाण पाहून उजवा पाय दिला हो रे अरे धुम्या ऋषी तर ठिकाण पाहून उजवा पाय दिला हो रे अरे 5 थराचा रे पार बांधुरे मुर्दली त्याला अरे धुम्या डोंगराचा हवा बन
आम्ही भेद गाड्या नव्हता मंडळी भगवान बाबाला याला अरे रसपुताचे रे बाबा विवेक गादी दिली त्याला हो हो रे अरे रसपुताचे रे बाबा विवेक गादी दिली त्याला हो हो रे अरे तुला त्याची रे गादी मंडळी आली हो पुतण्याला याला अरे नामदेव शास्त्री राजे करोजी भगवान गडाला हो हो रे अव नामदेव शास्त्री राजे करोजी भगवान गडाला हो हो रे अरे बीड जिल्ह्यामध्ये शिरूर तालुका पार गाव 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 अरे गट्टू दराडे हे मंडळीने पहा माझं नाव हो हो रे अरे गट्टू दराडे आहे मंडळीने पहा माझं नाव हो हो रे अरे गट्टू दराडे आहे मंडळी पहा माझं नाव अरे कालिदास गडकड आहे मंडळी माझ्या बरोबर हो हो रे अरे बाळू मारकड आहे मंडळी मारे गाव कर करा अरे छगन सांगड आहे मंडळी महाजीवर हो हो रे अरे छगन सांगड आहे मंडळी महाजीवर हो हो रे अरे छगन सांगडे आहे मंडळी महाजीवर अरे लक्ष्मण विघ्ने आहे मंडळी नागलवाडी केले हो हो रे अरे कोणी कोणाच्या घरला येलो नाही काही केल्या दयाना अरे तुमच्या आमच्या नाव गाठी बोलूया दैवा येऊगा दे हो हो रे अरे तुमच्या आमच्या नाव गाठी बोलूया दैवा येऊगा दे हो हो रे अरे धुम्या डोंगुर